नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 8 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात बुधवारी रात्रीच्या सुमारास वजीराबाद परिसरात एका घरावर छापा टाकून तब्बल 43,48,000 रुपये किमतीचे 4,800 एवढा शस्त्रसाठा जप्त केलाय. यामध्ये 450 तलवारी, 4,008 खंजिरे व कोकरी गुप्त्या यासारखे घातक शस्त्रांचा समावेश असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर लगाम लावण्यासाठी नांदेड पोलीस दलाने ठोस भूमिका घेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील एकूण 16 सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश अविनाश कुमार यांनी दिलेत. कंधार तालुक्यातील मानसपुरी येथील कुमारी गजेश्री मोरे यांची EWS या संवर्गातून जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदावर निवड झाल्यामुळे त्यांच्या EWS प्रमाणपत्राची पडताळणी मुदतीत करून देणे बंधनकारक असताना मुदतीनंतर अहवाल दिल्याप्रकरणी कर्तव्यावर कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महसूल सहाय्यक माधव हरी फुलवडे यांना शासन सेवेतून निलंबित केले. नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन समाधानकारक झाले असतानाही योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात शासन स्तरावरून ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महानगरपालिकेच्या साल सन 2025-26 मधील मालमत्ता कर थकबाकीवरील शास्तीत 80% देण्याची घोषणा पालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी केली आहे. सदरील सूट दिनांक उद्या शनिवार 9 मे रोजी आयोजित लोक अदालतच्या एका दिवसासाठी असणार आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.